जय शिवराय मित्रांनो. आज दिनांक 23 ऑगस्ट 2026 शेतकऱ्यांसाठी 10 मोठ्या बातम्या. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या सर्वांचे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा 10 मोठ्या बातम्या जाणून घेणार आहोत. यामध्ये नमो शेतकरी योजना असेल, PM किसान योजना असेल, शेतकरी कर्जमाफी असेल, पीक विमा, फार्मर आय डी, कृषी विभागाच्या योजना आणि शेतकऱ्यांच्या इतर महत्त्वाच्या अपडेट समावेश आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर यामध्ये पहिली योजना आहे ती आपली मोठी बातमी, नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्याची चर्चा. आता जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाट पाहत आहे शेतकरी, त्याची आपण माहिती जाणून घेणार आहोत. पहिली आणि सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. मात्र आज दिनांक 23 ऑगस्ट 2026 पर्यंत पुढील हप्ता नेमक्या कोणत्या तारखेला जमा होणार याची अधिकृत निश्चित तारीख जाहीर झालेली नाही आहे. म्हणून सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही तारखेला लगेच विश्वास ठेवू नका. महाराष्ट्र कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर नमो शेतकरी योजनेअंतर्गत आतापर्यंत 97 लाखाहून अधिक शेतकरी निधी वितरणाची नोंद आहे आणि सुमारे 8,893 कोटी रुपयाचा वितरित निधी दाखवण्यात आलेला आहे. PM किसान योजनेबाबत मोठी अपडेट. केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 2026 ते 27, 2030 ते 31 या कालावधीसाठी सुरू ठेवण्याची मंजुरी दिलेली आहे. या कालावधीसाठी सरकारने 3.15 लाख कोटी रुपयाची आर्थिक खर्च मंजूर केलेला आहे. PM किसान अंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबाला वर्षाला 6,000 रुपये 3 समान हप्त्यामध्ये मिळतात. म्हणून पात्र शेतकऱ्यांनी KYC आणि बँक खात्याशी संबंधित माहिती व्यवस्थितपणे ठेवणे महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफी योजना सुरू आहे. या योजनेत शेतकऱ्यांसाठी आणखीन एक मोठी बातमी म्हणजे महाराष्ट्र सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केली आहे. या योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देण्याची तरतूद आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभाची तरतूद करण्यात आली आहे. शासनाच्या माहितीनुसार 25 जुलै 2026 रोजी 2 लाख रुपयापर्यंत थकबाकी असलेल्या काही कर्ज खात्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामुळे कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण झाले आहे की नाही हे तपासणे महत्त्वाचे आहे. 4 नंबरचा माहिती आहे पीक विमा योजनेची महत्त्वाची माहिती. 2026-27 साठी महाराष्ट्र सुधारित पंतप्रधान पीक विमा योजना लागू करण्यात आली होती. खरीप हंगामातील भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, तूर, उडीद, सोयाबीन, भुईमूग, कापूस, खरीप कांदा अशा विविध पिकांचा यामध्ये समावेश करण्यात आला होता. मात्र या हंगामासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2026 होती. त्यामुळे आता नवीन अर्जाच्या तारखेबाबत अधिकृत सूचना येते का याकडे शेतकऱ्यांनी लक्ष ठेवावे. 5 नंबरला फार्मर आय डी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे शेतकरी मित्रांनो. शेतकरी बांधवांनो, आता फार्मर आय डीकडे दुर्लक्ष करू नका. महाराष्ट्र ॲग्रीटेक प्रणालीवरून माहितीनुसार कृषी योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्मर आय डी महत्त्वाचा करण्यात आलेला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी नाही त्यांनी जवळच्या CSC केंद्रावर आधार कार्ड आणि आधार लिंक असलेला मोबाईल घेऊन प्रक्रिया करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. म्हणून तुमचा फार्मर आय डी तयार आहे की नाही हे नक्की तपासा. खरीप पेरणी ताजी माहिती. महाराष्ट्र कृषी विभागाने खरीप हंगाम 2026-27च्या जिल्हा निवाई आणि पीक निवाई पेरणी अहवाल प्रसिद्ध केला आहे. 17 ऑगस्ट 2026 अखेरची पेरणी अहवाल कृषी विभागाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. म्हणून तुमच्या जिल्ह्यात कोणत्या पिकाची किती पेरणी झाली आहे याची माहिती कृषी विभागाच्या अधिकृत अहवालातून पाहता येते. कृषी विभागाच्या योजनावर लक्ष ठेवा. महाराष्ट्र कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर शेतकऱ्यांसाठी विविध योजना, अनुदान, कृषीविषयक माहिती आणि अर्जासंबंधित अपडेट उपलब्ध करून दिले जातात. त्यामुळे व्हॉट्सअप किंवा फेसबुकवरील अपूर्ण माहितीवर विश्वास ठेवण्यापेक्षा कृषी विभागाची अधिकृत वेबसाईट तपासणे अधिक सुरक्षित आहे. शेतीमाल प्रक्रिया उद्योगाला मोठी चालना. महाराष्ट्र कृषी विभागाला पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट्रात या योजनेअंतर्गत 31,746 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे असून त्यापैकी 17,786 प्रकल्प महिला उद्योजकांचे आहेत. या प्रकल्पांतर्गत सुमारे 715 कोटी रुपयांचं अनुदान वितरित झाल्याची माहिती देण्यात आली. यामुळे शेतमालावर प्रक्रिया करून मूल्यवर्धन करणाऱ्या ग्रामीण भागातील उद्योजकांना प्रोत्साहन मिळू शकते.
9 नंबरची बातमी आहे शेतकरी मित्र योजनेबाबत अपडेट. कृषी विभागाने 2026-27 या आर्थिक वर्षासाठी शेतकरी मित्र निवडीसंबंधी सुरक्षित मार्गदर्शक सूचनांना मान्यता दिल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. यासंबंधी अधिकृत प्रक्रिया आणि स्थानिक पातळीवर सूचना शेतकऱ्यांनी आपल्या कृषी विभागाकडे तपासाव्यात. आजची सर्वात महत्त्वाची सूचना आणि शेवटची अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजे शेतकरी बांधवांनो, सरकारी योजनेच्या नावाखाली पैसे मागणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहा. नमो शेतकरी, पीएम किसान कर्जमाफी, फार्मर आयडी किंवा इतर कोणत्याही योजनेची माहिती मिळवताना अधिकृत सरकारी वेबसाईट आणि संबंधित विभागाची माहिती तपासा. कोणतीही बातमी ऐकली म्हणून लगेच विश्वास ठेवू नका. तर शेतकरी बांधवांनो, आजच्या 23 ऑगस्ट 2026च्या 10 महत्त्वाच्या बातम्यांमध्ये आपण नमो शेतकरी, पीएम किसान कर्जमाफी, पीक विमा, फार्मर आयडी, खरीप पेरणी आणि कृषी विभागाच्या योजनेची माहिती पाहिली. यापैकी नमो शेतकरी पुढच्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही, त्यामुळे तारीख जाहीर झाल्याचे सांगणाऱ्या अपुष्ट बातम्यांपासून सावध राहा. तुमच्या गावातील आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पर्यंत ही माहिती पोहोचण्याचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार याची खरी माहिती आपल्या या चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, बाजूच्या बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती येत राहील.